शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा निघाला। 4,500 शिक्षक शाळा बंद आंदोलनात सहभागी झाले। आंदोलनात पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील पाहायला मिळाला। टीईटी परीक्षा रद्द झाली। 2024चा संच मान्यता जीआर तत्काळ रद्द करण्यात यावा। बीएलओचे काम इतर कर्मचाऱ्यांना वर्ग करा या सज्ञ विविध प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर कराव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। शिक्षण क्षेत्रातील गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्यांसाठी धुळे जिल्ह्यातील जवळपास 4,500 शिक्षकांनी आज शाळा बंद आंदोलन केलेलं आहे। आंदोलक शिक्षक आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल, गेल्या अनेक दिवसापासून आपल्या मागण्या होत्या आणि आज आपण शाळा बंद संप पुकारला आहे। टीईटी नावाची परीक्षा आम्हाला देण्यासाठी ते आग्रही भूमिका घेत आहेत। कोणतंही प्रमोशन इतर विभागामध्ये कोणतंही प्रमोशन सहज मिळतं, परंतु शिक्षकाला एकमेव पदोन्नती मुख्याध्यापक असेल, केंद्र प्रमुख असेल आणि केंद्र प्रमुखातून विस्तार अधिकारी असेल, हे एक प्रमोशन मिळण्यासाठी पण त्याला एवढ्या प्रकारच्या भव्य आणि दिव्य याच्यातून जावं लागतंय। तर एक प्रकारे शासनाचा एक अन्याय आहे। हे आंदोलन एक शासनाला जाग यावी किंवा शासनाने आमची दखल घ्यावी या भूमिकेतून हे आजचं आंदोलन आहे। एसआयआरच्या कामासाठी आम्हाला फक्त 1 महिन्याची मुदत आहे आणि 1400 जर कधी त्या ठिकाणी मतदार असतील तर जवळपास 230 तास लागणार आहेत। म्हणजे जवळपास दररोज त्याला 12 तास काम नुसतं एसआयआर साठी करावं लागणार आहे। तर शिक्षक कशा पद्धतीने हे काम करू शकतो, त्याची मानसिकता कशी चांगली राहू शकेल, म्हणून आम्ही आज शासन दरबारी सर्व धुळे जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी बंद आंदोलन पुकारलेलं आहे आणि राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे। शासनाने जर आज आमच्या या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची दखल जर नाही घेतली तर हे आंदोलन पुढच्या वेळेस निश्चितच आमरण उपोषणाच्या संदर्भामध्ये संबंध महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।